अंदाज काढू शकतो नक्कीच, कारण गोलंदाजीच्या जोरावर मात्र हा गोलंदाज नक्कीच लांजा तालुक्यात सुद्धा प्रसिद्ध झाला असा हा गोलंदाज पाहायला मिळतो. नक्कीच माईक तो अथर्व. रोमांचक असा सामना आहे, रोमांचक असा सामना. पहिला चेंडू थोडसा काय घडतंय इथे, पंचांकडे जोरदार अपील पाहायला मिळते. नक्कीच थोडस यष्टी रक्षकाकडून चूक होते, कुठेतरी चेंडू पाहायला आदळला. समीकरण आहे 5 चेंडू 7 धावा. कुठेतरी दडपण पाहायला मिळते माझ्या मते संता याच्यावरती. आता हात खोलला, चेंडूला बचावलं, सीमा रेषा पार. नक्कीच मॅच विनिंग चौकार ठरेल का बघूया. समीकरण बदलते, 4 चेंडू 3 धावा. एक हाय व्होल्टेज असा सामना. फुलटा चेंडू होता, लेझी खेळला, नक्कीच फुलटोल वसूल करता आला नाही. समीकरण आहे 3 चेंडू 3 धावा. काय करताय इथे मात्र एक छोट्या धावेच्या स्वरूपात एकदा प्राप्त केली. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. 2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. सायकलला सज्ज आहे आकिब फोडकर, मॅन इन फॉर्म. बघूया बघूया काय घडणार, संता की आकिब. इथे मात्र कॅच आउट बॅक टू बॅक करतो आकिब. काय झालं इथे, नक्कीच 1 चेंडू 2 धावा असं समीकरण आले. हाय व्होल्टेज असा सामना. नक्कीच कॅच मात्र महत्वाची ठरेल का, कारण मोठा प्रश्न माझ्या समोर सुद्धा असेल आणि माझ्या सोबत असणाऱ्या कंपल्सरी सुपर ओव्हर आहे. लक्षात ठेवायचं सुपर ओव्हर आहे, आणि जरी सुपर ओव्हर मध्ये काय झाले तर नक्कीच बॉल आउट करण्यात येईल. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सर्व खेळाडूंनी मात्र त्याची नोंद घ्यायची आहे. सुपर ओव्हरचा सामना होईल आणि या सुपर ओव्हर मध्ये सुद्धा टाइम मॅच झाली तर नक्कीच बॉल आउट करण्यात येईल. मुलीला म्हटलं होतं अथर्व हा गोलंदाज कुठेतरी तारणहार संघेल आपल्या संघासाठी. आणि काय होईल का, काय वाटतंय? मला तर वाटतंय हा सामना 99% काय होऊ शकतो. रोमांचक सामना आहे अजूनपर्यंत या लीग मधला सगळ्यात उत्कृष्ट सामना. 1 चेंडू 2 धावा.